नमस्कार मंडळी, माझे नाव संदीप पटले. मी ड्रीम ॲग्रो लाईफ कंपनीचा प्रतिनिधी. आपण आज आलो आहे मौदा तालुक्यातील निसदखेडा या गावी. आपण 4 दिवसापहिले आपल्या यांच्या शेतामध्ये आपण विजिट केली होती. तेव्हा यांच्या शेतामध्ये विजिट केल्यानंतर असा आपला निष्कर्ष आला मिरच्या झाडावर की अळीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात आणि खूप मोठ्या प्रमाणात होता. तर त्यावेळेस आपण आपल्या कंपनीच्या किलर प्लस या नावाच्या प्रोडक्ट साहेबांना सांगितला होता की तुम्ही एकदा किलर प्लस हा नावाचा प्रोडक्ट वापरा. तो वापरल्यानंतर तुमच्या जो शेतातला जो अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे नष्ट होईल. तरी चला आता आपण थेट शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या रिझल्टबद्दल आणि प्रत्यक्षात त्या अळी कशी मरण मिली ते बघूया. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब तुमचे नाव काय आहे? परमेश्वर राऊत, तुमचं राहणं साहेब? निसदखेडा, पोस्ट चाचर, तहसील मौदा, जिल्हा नागपूर. तुमच्या शेतात जेव्हा मी व्हिजिट केली होती तेव्हा तुमच्या शेतामध्ये काय प्रॉब्लेम होता? अडीचं होतं, जास्त प्रमाणात होता. मग तुम्ही जेव्हा अळीचा प्रादुर्भाव होला तुम्हाला मी किलर प्लस नावाचा प्रोडक्ट सांगितला होता. तो मारल्यानंतर तुम्हाला आज काय दिसत आहे? तुमच्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात दिसत आहे? आज तर असे पोट्यामध्ये भरपूर अळ्या चालून झाल्या. काही मेल्या आहेत, काही नशेमध्ये आहे. अच्छा. 6 वाजता मारली ना हे अळ्या, आता काही मेल्या आहेत. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा किलर प्लस मारल्यानंतर तुमच्या शेतातली जी अळी आहे ते पूर्णपणे नष्ट झाली आहे? नष्ट झाली. अच्छा. तर शेतकरी मंडळीने बघू शकता तुम्ही यांच्या म्हणण्यानुसार आज यांच्या शेतामध्ये आज यांच्या शेतामधली जी अळी आहे पूर्णपणे नष्ट झाली आहे. पण तरी आपण प्रत्यक्षात यांनी अळीची औषध जी मारली होती 4 दिवसाआधी, तरी आपण बघूया की आता कशा पद्धतीने अळी ही बघा इथे बघू शकता झाडाच्या खाली पूर्ण मरून अळी पडलेली आहे. समोर जर आपण शेतामध्ये जर पाहणी केली तर बघा शेतकरी मंडळींनो, आता हे जे अळी दिसत आहे या अळीच्या पूर्णपणे मूवमेंट संपून आता ही फक्त पानावरती स्टॉप झालेली आहे. तर हे जे किलर प्लस जेव्हा यांच्या वापरण्यात आले आणि वापरल्यानंतर आज जो म्हणजे अळीचा जो पूर्ण नायनाट आहे पूर्णपणे संपलेला आहे. म्हणजे पूर्ण जी अळी होती ते पूर्णपणे संपून खतम झालेली आहे. तरी शेतकरी मंडळींनो, आपल्या पिकांना वाचवासाठी अळीचा नायनाट करण्यासाठी तुम्ही किलर प्लसचा वापर करा. तरी साहेब तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की किलर प्लस वापरायला पाहिजे का? हो, चांगली आहे ना. चांगली आहे, वापरून त्याचा उपयोग करायला पाहिजे. करायला पाहिजे. ठीक आहे साहेब, धन्यवाद साहेब. धन्यवाद.